लांब लचक घ्या, 30-40 सेकंदाच्या आहे. ते हॅट पण तुम्हीच देता का? अच्छा, पहिलं नव्हतं, आता नवीन नवीन संकल्पना. फास्ट येते. फास्ट म्हणजे मुळशीतले असावे. कोकण कसं बघितलं काय? किती दिवसाचा मुक्काम आहे तिथे? नाही, 2 दिवस आहे. टोटल 3 दिवस होता, उद्याला पण आहे. सातारा तालुका कोणता? आम्ही विक्रम साठे, आम्ही पुण्यावरनं आलो आहे, फॅमिली आलो आहे आणि इकडं कांदळवन पाहायला आलो आहे स्पेशली, आणि कयाकिंग करायला. तर आधी कधी एक्सप्लोअर केला नव्हता हा पॉईंट. खूप छान आहे आणि एकदम सेफली बोटिंग करून त्यांनी आम्हाला आणलं इकडं कयाकिंगला. गाईड होता, त्यांनी सगळ्यांनी आम्हाला भरपूर मदत केली आणि आत एकदम सेफ आहे. इकडं वेगवेगळे मॅनग्रोव्ज आहेत, खूप छान, म्हणजे एक्सप्लोअर करण्यासारखा पॉईंट आहे. तर तुम्ही नक्कीच या. आणि इकडचे लोक खूप हेल्पफुल आहेत, खूप कॉपरेटिव्ह आहेत, मदत चांगली करतात. सलग सुट्ट्या आल्यात आणि विशेष पसंती कांदळवनाची पर्यटकांना मिळते. सध्या कसा प्रतिसाद मिळतोय कांदळवनाचा? तर नमस्कार, माझं नाव आहे सान्वी निलेश गजने. ही जी आपली योजना आहे ही कांदळवन प्रतिष्ठान आणि कांदळवन कक्ष या अंतर्गत राबवण्यात आलेली आहे. आणि त्यांच्या अंतर्गत आपल्याला एक बोट आहे, बोटिंग 8 जण म्हणजे सफारी करू शकतात. आणि कयाक आहेत आपल्याकडे. कयाकिंगला पण खूप चांगला प्रतिसाद आहे, बोटिंगलासुद्धा आहे. तसेच आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 21 प्रजाती आढळतात कांदळवनाच्या. त्यापैकी आपल्याकडे रत्नागिरीमध्ये 14 आहेत आणि आपल्या नाचणे या गावामध्ये 11 प्रजाती आहेत. आम्ही या गटामध्ये 8 जण आहोत, महिला आणि पुरुषांचा मिळून हा गट आहे. ह्याच्यामध्ये ज्या महिला आहेत त्या माहिती देतात आपल्या कांदळवनाची. परत इथे पक्षी निरीक्षण आहे, परत अभ्यास फेरी होते कांदळवनाची, परत त्यांना म्हणजे व्यवस्थित माहिती दिली जाते, म्हणजे हे आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे कांदळवन आणि का हे आपण जपलं पाहिजे ह्याची. कोकण सफारी करताय, त्यातल्या त्यात कांदळवनाची सफारी करताय तुम्ही, आणि कुठून आलायत आणि कसा एकंदरीत अनुभव आहे कोकण एक्सप्लोर करताना? मी आदित्य साठे, मी पुण्याहून आलो कालच. तर आज इकडे सफारी करायला आलेलो. तिकडे कायाकिंगला मजा आली. आत मॅनग्रोव्ज येते, इकडे वेगवेगळ्या प्रकारचे मॅनग्रोव्ज बघितले, त्यानंतर मासे पण दिसले आणि आता परत पुढे जाणार. काल थिबा पॅलेस पण बघितला आणि आता ओके.